मॅडम, आपण पार्ट 1 मध्ये बघितलेलं आहे की ज्या घर बसल्या महिला व्यवसाय करणार आहेत त्यांच्यासाठी ओव्हन बघितले आहेत, मिक्सर बघितले आहेत. तर आपण आता ज्यांना मोठा बेकरी व्यवसाय करायचा आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही या मोठ्या ओव्हनची माहिती द्या. हो, चला तर आज आपण बघूया तुम्हाला मोठ्या स्केलमध्ये बेकरीचा बिझनेस करायचा असेल तर कोणत्या मशीन्स लागतात. हे जे तुम्ही समोर बघताय हे रोटरी ओव्हन आहे. हा जो ओव्हन आहे याच्यामध्ये मॅडम 144 ब्रेड अर्ध्या तासाला निघतात, म्हणजे तासाला 288 ब्रेड निघतात, एवढी त्याची कपॅसिटी आहे. आणि तुमचा जर होलसेल लेवलला, होलसेल आणि काउंटर असे दोन्ही लेवलचे बिझनेस तुम्ही करत असाल तर हा बेस्ट मॉडेल आहे तुमच्यासाठी. ह्याच्यामध्ये 8 तासामध्ये तुम्हाला 250 ते 300 किलो पर्यंत तुमचं ड्राय फ्लोअर मैद्याचं काम होऊ शकतं. ठीक आहे, तर सेम जसं आपण गेल्या पार्टमध्ये फर्स्ट पार्टमध्ये जो छोटा रोटरी ओव्हन बघितला होता, मिनी रोटरी ओव्हन, तर त्याच्यातलाच हा मोठा व्हर्जन आहे. K144 मॉडेल आहे. ह्या मॉडेलचं नाव. सेम फीचर्स आहेत. इथे तुम्ही टेम्परेचर लावू शकता, बेकिंग टायमर लावू शकता, ब्लोअर, हीटर, मोटर, हे सगळे तुम्हाला मॅन्युअल फंक्शन्स दिलेले आहेत. आणि ह्यामध्ये कसं आहे, तुम्हाला ट्रॉली पण फिरते आणि गरम हवा पण फिरते, त्यामुळे तुम्हाला बेटर रिझल्ट जे आहे तर ते तुम्हाला रोटरी ओव्हन मध्येच भेटतात. मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं बेकिंग होतं. डोअर ओपन केल्यानंतर जी ट्रॉली आहे ती बरोबर समोर येऊन तुम्हाला थांबते त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर ह्यामध्ये कसं असतं, गरम हवा साईडहून बाहेर होते, ट्रॉली पण फिरते, त्यामुळे दोन्ही एकत्र फिरल्यामुळे तुम्हाला चांगले बेकिंग रिझल्ट जे आहेत तर ते तुम्हाला रोटरी ओव्हन मध्ये भेटतात असं. आणि ह्याच्यामध्ये जे बिस्किट्स आहेत ते तासाला तुम्हाला 27 किलो बिस्किट्स तासाला तुम्ही काढू शकता, एवढी त्याची कपॅसिटी आहे मॅडम. आणि ज्यावेळी तुम्ही बिझनेस स्टार्टअप करणार आहे तर सुरुवातीला तुम्ही हे ठरवा की तुम्हाला किती कपॅसिटी पासून बिझनेस चालू करायचा आहे, म्हणजे एक 50 किलो पासून, 100 किलो पासून, त्यानुसार तुम्हाला ओव्हन सिलेक्ट करायचा आहे. आणि एकदा ओव्हन सिलेक्ट केला तुम्ही की त्याच्यानुसार मग तुम्हाला मिक्सर्स असतील तर ते सिलेक्ट करायचे आहेत. ब्रेड, खारी, टोस्ट ह्याचं जर काम असेल तर त्यासाठी स्पायरल मिक्सर लागतो, आणि बिस्किट्स आणि केकचं काम असेल तर प्लॅनेटरी मिक्सर लागतो. तर ते मिक्सर कोणते कोणते लागतात तर ते पण तुम्हाला मी दाखवते. चला, जर छोट्या प्रमाणात तुमचं जर काम असेल, ब्रेड, बटर, खारी, टोस्ट, मैद्याचं कोणतंही छोट्या प्रमाणातलं काम असेल तर त्यासाठी स्पायरल मिक्सर येतात. ठीक आहे, ह्याची जी रेंज आहे ही 20 लिटर पासून चालू होते, म्हणजे 6 किलो मैदा त्याच्यामध्ये बसतो. आणि तुमचा जो रेडी डो होणार आहे तयार, तर तो 9 किलो पर्यंतचा डो त्याच्यामध्ये तयार होतो. तसाच सेम तुमचं कुकीजचं वगैरे काम असेल, बिस्किटचं, कुकीजचं, क्रीमचं काम असेल तर त्यासाठी हे 20 लिटर वाले प्लॅनेटरी मिक्सर येतात. ह्याच्यामध्ये तुमचा 4 किलो मैदा, साखर, पाणी, डालडा असं मिक्स करून टोटल 9 किलो पर्यंतचा डो ह्याच्यामध्ये तयार होतो. म्हणजे जसं जसं तुमचं प्रोडक्शन वाढत जाईल तसं तुमचं कपॅसिटी मिक्सरची वाढत जाते. 20 लिटरला 30 लिटर, 40 लिटर असे येतात. मग त्याच्यामध्ये आम्ही मॅन्युफॅक्चर करणारे इंडियन मिक्सर पण आहेत, ते पण तुम्हाला दाखवते. हा जर समोर तुम्ही बघितला, हा 40 लिटरचा इंडियन मिक्सर आहे, प्लॅनेटरी मिक्सर. ह्याच्यामध्ये मॅडम फॅसिलिटीज काय काय आहेत. इम्पोर्टेड मशीन्स तर तुम्हाला माहितच आहेत, पण इंडियन आपले मिक्सर जे आहेत तर ते हेवी ड्युटी येतात एकतर. ठीक आहे, कमी मेंटेनन्स येतो. आणि तुम्हाला ह्यात फॅसिलिटी काय दिलेली आहे तर इथं तुम्हाला टायमर फॅसिलिटी पण दिलेली आहे, म्हणजे बेकिंग टायमिंग लावून तुम्ही तुमचं इतर कामही करू शकता. टायमिंग रीच झालं की ते मशीन ऑटोमॅटिकली स्टॉप होतं, म्हणजे ऑटोमॅटिक आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, स्क्रॅपर पट्टी पण तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे ज्यावेळी निडल आतला फिरतो तर त्यावेळी साईडला चिकटलेलं पीठ पण त्यात मळलं जातं. तर ही ह्याची खासियत आहे. आणि ह्याला VFD ड्राईव्ह एक बसवलेला आहे, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. त्यामुळे तुमचं मशीन अगदी सुपेरियर पद्धतीने चालतं. आणि त्याचं ऑपरेशन जे आहे, म्हणजे एकदम चालू होताना वाजत नाही, बंद होताना एकदम बंद होत नाही, स्मूथ मध्ये बंद होतो, स्मूथ मध्ये चालू होतो. त्यामुळे एकदम बेस्ट आणि बेटर मॉडेल आहे ऍज कम्पेअर टू इम्पोर्टेड. इंडियन मिक्सर सगळ्यात बेस्ट आहेत. ओके, आता हे जे तुम्ही मशीन बघताय तर हे PLC कंट्रोल वायर कट कुकीज मशीन. आणि ह्याच्यामध्येच आम्ही एक लेटेस्ट डेव्हलपमेंट काय केलेली आहे, वायर कट कुकीज प्लस कपकेक ड्रॉपिंग. ठीक आहे, तर हे 2 in 1 मशीन काम करतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला समोर जी स्क्रीन दिसते तर ह्याच्यावरती तुम्हाला ग्रॅमेज सेट करता येतं, कोणता आकार पाहिजे ते सेट करता येतं. ठीक आहे, एका ट्रे मध्ये किती बिस्किटच्या लाईन पाहिजेत ते सुद्धा तुम्हाला सेट करता येतं. म्हणजे तुमचं प्रोडक्शन ज्यावेळी वाढतं तर त्यावेळी तुम्ही ह्या मशीनकडे जाऊ शकता. आणि ज्यावेळी तुमचं प्रोडक्शन कमी असेल तर त्याच्यामध्ये आमच्याकडे दुसरं एक मशीन आहे ज्याच्यामध्ये ऍट अ टाइम 2 बिस्किट कटिंग होतात. ठीक आहे, तर ते मॅन्युअल वालं आहे. हे आहे ते फुल्ली तुम्हाला ऑटोमॅटिक येतं. ह्याच्यामध्ये कसं राहतं, वरती तुम्हाला हा जो हॉपर दिलाय तर ह्याच्यामध्ये तुम्ही बिस्किटचा डो टाकू शकता किंवा कपकेकचा डो टाकू शकता.
त्यानंतर तुम्हाला इथे एक ट्रेचं सेन्सर आहे. त्यामुळे काय होतं, ट्रे जसा जसा पुढे सरकेल तशी तशी बिस्किट त्या ट्रे मध्ये कटिंग होत जातात. एका लाईन मध्ये 6 बिस्किट, एका लाईन मध्ये 7 बिस्किट सुद्धा निघतात त्याच्यामध्ये. आणि वेगवेगळे डिझाईन्स पण निघतात, म्हणजे गोल नोझल असतात का त्याला? हो, खाली ह्याला कप्स असतात. तुम्ही जर इथं बघितला तर खाली कप्स येतात, इथं व्हाईट कलरचे आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला गोल, चौकोनी, फुलाच्या आकाराचे, हार्ट शेप वगैरे असे बऱ्याच पद्धतीचे शेप्स तुम्हाला येतात. आणि वरून बिस्किट प्लेन राहतं, त्याला वायर कट म्हणतात. कारण एक वायर असते सिंगल, ती वायर जी आहे तर ते बिस्किट कट करते, त्यामुळे त्याचा सरफेस पूर्ण प्लेन राहतो. त्यामुळे त्याला नाव दिले वायर कट असं. आणि कपकेकचं कसं असते, कपकेकचा डो लिक्विड असतो, तो थोडासा सॉफ्ट असतो. ठीक आहे, कन्सिस्टन्सी त्याची थोडी पातळ असते. त्यामुळे ह्याच्यात डो जर आपण टाकला तर खाली तुम्हाला कपकेकच्या मोल्डमध्ये बरोबर तुम्हाला त्या मोल्डमध्ये ते कपकेक फिलअप केलं जातं. म्हणजे साधारण तासाला त्याची कपकेकची प्रोडक्शन कपॅसिटी आहे, तर ते 90 ते 100 किलोचा डो तुम्हाला त्याच्यामध्ये कपकेकचा ड्रॉप होईल. आणि कुकीज कटिंग जे आहे तर ते कुकीज कटिंग साधारण 100 ते 120 किलो वजनाचे कुकीज तुमचे कटिंग होतील याच्यामध्ये. मॅडम, आता यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती करावी लागेल? आता हे जे आपण पाहणार आहे बेकरी प्रोडक्टसाठी, म्हणजे एकदम मोठा आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी ह्या ज्या मशिनरी आहेत ते आपण दाखवत आहे, तर इन्व्हेस्टमेंट कितीची लागेल? आता तुम्हाला जर काउंटर लेवल पासून स्टार्टअप करायचं असेल, काउंटर, होलसेल अशा लेवलनं जायचं असेल, तर साधारण एक 5 लाखापासून तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. म्हणजे त्यात सगळे प्रोडक्ट बनतील, ब्रेड, बटर, कुकीज, क्रीम रोल, कपकेक्स वगैरे सगळे ऑल टाइप ऑफ प्रोडक्शन तुमचं 5 लाखापासून चालू करता येईल तुम्हाला. आणि जसं जसं तुमचं प्रोडक्शन कपॅसिटी वाढेल त्यानुसार मग तुम्हाला आम्ही ओव्हन सजेस्ट करतो आणि त्यानुसार मग मिक्सर वगैरे सगळं सजेस्ट केलं जातं तुम्हाला. असं राहतं. म्हणजे मिनिमम 5 लाखापासून तुम्ही मीडियम स्केलचा तुमचा काउंटरचा बिझनेस चालू करू शकता. आणि त्यासाठी पण तुम्हाला जर फंडिंग अवेलेबल नसतील तर गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स असतात, CMGP, PMGP योजना आहेत, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, तर त्याच्या सुद्धा तुम्हाला गाईड आपल्याकडनं केलं जातं. जे गव्हर्नमेंटचे डिस्ट्रिक्ट रिसोर्सिव पर्सन्स असतात तर त्यांच्याशी आपण तुम्हाला कनेक्ट करून देतो. ते लोक 1ही रुपया न घेता तुम्हाला तुमची फाईल सँक्शन करून तुम्हाला लोन मंजूर करून देतात आणि त्यातून तुम्ही तुमचा बिझनेस चालू करू शकता. आणि महिलांसाठी स्पेशल सबसिडीच्या स्कीम सुद्धा असतात, त्यामध्ये एक 35% सबसिडी सुद्धा तुम्हाला महिलांना मिळू शकते. डिपेंड्स महिला ग्रामीण भागातून आहे की शहरी भागातून आहे त्याच्यावरती सबसिडीची अमाऊंट ठरली जाते. असे त्यामुळे तुम्ही कोणार्क मध्ये व्हिजिट केला तर तुम्हाला रेसिपी पासून, मशीन घेण्यापासून, मार्केटिंग कसं करायचं, सबसिडीच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत, त्या सगळं तुम्हाला एका रूफ खाली तुम्हाला सगळं सोल्युशन भेटेल. मॅडम, मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच की इतकी मस्त तुम्ही आज आम्हाला माहिती दिलेली आहे. आणि ज्या माझ्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला भरपूर अशा कमेंट केलेल्या होत्या की मॅडम कोणत्या कंपनीचं ओव्हन आहे, मशीन आहे, किंवा ते कितीपर्यंत भेटेल, इन्व्हेस्टमेंट किती करावी लागेल. तर ही सगळी माहिती आज मी तुम्हाला जेवढी मला जमत्या तेवढी मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यांना कोणाला हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा आणि तुम्हाला आणखीन काय डिटेल्स हवे असतील तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. थँक्यू मॅडम, तुम्ही आज आलात आणि सगळ्यांना कोणार्कची नव्यानं ओळख करून दिलीत, त्याबद्दल तुमचे आभार. ठीक आहे. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी वंदना ब्लॉग्सला YouTube वरती फॉलो करा आणि कोणार्क बेकरी मशीन्सला सुद्धा फॉलो करा. थँक्यू. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.